में था जब 8वीं को, तो 8वीं के क्लास में जब मैं था तो सर सब बच्चंदा को पूछते थे कि हाँ वो सर पैसा, अभी जैसे कि मैं पेंटिंग का काम करता हूँ तो एक दिन का पगार मुझे पेमेंट 500 रुपये है, तो उसमें से मैं पैसे निकाल कर एडजस्टमेंट करता हूँ। सोहेलभाई शाब्दी आणि मुस्तफाभाई शाब्दी यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापुरातील आसिफ जमादार मित्र परिवारातर्फे लष्कर येथील दाराशा हॉस्पिटल येथे रुग्णांसाठी 2 बेड भेट म्हणून देण्यात आले। आसिफ जमादार हे हाजी फारुख शाब्दी यांचे कट्टर समर्थक असून ते फारुख शाब्दी युवा मंच आणि आसिफ जमादार मित्र परिवारातर्फे सामाजिक उपक्रम राबवत असतात। एरवी आपण एखाद्याचा वाढदिवस साजरा होताना नेहमीच पाहतो। फटाक्यांची आतिषबाजी, डीजे लावून डान्स करणे, केक कापणे किंवा पार्ट्या जोडणे या माध्यमातून पैशाचा अक्षरशः चुराडा केला जातो। परंतु आसिफ जमादार यांनी अशा वायफळ खर्चाला फाटा देत महानगरपालिकेच्या दाराशा हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवा म्हणून चक्क 2 बेड भेट म्हणून दिले आहेत। दिलेल्या भेटवस्तूचे स्वरूप साधे असले तरी ही कल्पना सामाजिक जबाबदारी म्हणून अत्यंत महत्त्वाची आहे। या दोन्ही बेडवर किमान 10 वर्ष तरी रुग्ण आराम करतील आणि उपचार घेतील। अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या तरुणाची फक्त पाठ जरी थोपटली तरी त्यांना हत्तीचं बळ मिळतं। आसिफ जमादार यांच्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे। हा आसिफ जमादार नावाचा युवक आहे तरी कोण हे आपण जाणून घेऊयात। आसिफ जमादार हा गरीब कुटुंबात जन्मलेला एक साधारण युवक आहे। व्यवसायाने तो पेंटर असून हाताला मिळेल ते काम करतो। दिवसागणिक 500 रुपये कमावणारा हा युवक वर्षभरात विविध उपक्रम राबवण्याची किमया कशी साधतो हा संशोधनाचा विषय आहे। एमआयएम पक्षाचे जिल्हाध्यक्ष हाजी फारुखभाई शाब्दी यांचा तो कट्टर समर्थक असून त्यांच्या कुटुंबातील कोणाचाही वाढदिवस असो, हा आसिफ त्यांचा वाढदिवस विधायक उपक्रमांचे आयोजन करून साजरा करतो। समाजकार्याबद्दल विचारले असता त्याला विद्यार्थी दशेत असतानाच शांतिनिकेतन प्रशालेतील शिक्षकांकडून हे बाळकडू मिळालं असं त्याचं म्हणणं आहे। त्याने आजपर्यंत बेघर इस्मांना निवारा बांधून देणे, दिव्यांगांना 3 चाकी सायकल, खतना कॅम्प, आरोग्य शिबिर, गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, मुक्या प्राण्यांना मदत करणे, त्याचबरोबर आपल्या प्रभागातील सार्वजनिक समस्यांचा पाठपुरावा करून त्यांचा निपटारा करणे इत्यादी कामे करून त्याने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे। 2 दिवसांपूर्वीच त्याने सोहेलभाई शाब्दी आणि मुस्तफाभाई शाब्दी यांच्या वाढदिवसानिमित्त लष्कर येथील दाराशा हॉस्पिटलमध्ये 2 बेड भेट म्हणून दिले। ही कल्पना त्याला आणि त्याचे मित्र सरफराज शेख यांना कशी सुचली त्याचंही एक कारण आहे। मैं स्कूल में था जब 8वीं को, तो 8वीं के क्लास में जब मैं था तो सर सब बच्चंदा को पूछते थे कि बड़ा होकर तुम्हें क्या बनना है, तुम्हें क्या बनना है। फिर कोई डॉक्टर बोलता था, कोई पुलिस बोलता था। फिर मुझे जब सर पूछे थे तो तुझे क्या बनना है, तो मेरे दिल में दिमाग में था कि मुझे एक समाज सेवक बनना है, लोगों की खिदमत करना है। तो मैंने सर को बोला कि सर मुझे लोगों के लिए काम करना है। तो सर मुझे जब कहे थे कि तुम समाज सेवक बन। दाराशा हॉस्पिटलमध्ये तुम्ही काही 2 बेड्स दिलेले, हाँ, ही कल्पना तुम्हाला कशी सुचली? ये देखो सर, हमारे दोस्त सरफराज भाई ईदी मिलाद के दिन हम ऑटो में जा रहे थे, तो इन्होंने रिक्शा चलाते, मैं भी इनके साथ कभी कभी रहता हूँ। तो उस वक्त क्या हुआ, एक लेडीज़ महिला बैठी हुई थी ऑटो में, तो सब जगह बैनरबाजी डॉल्बी वो लगाए हुए थे। तो महिला बहुत परेशान थी, वो औरत। तो परेशान रहने की वजह से उन्हें हमने बोली कि हमारे लोग को फालतू में पैसे खर्चा करने आता है लेकिन किसी की मदद करने नहीं आता है। तो फिर किसी की मदद करने नहीं आता है के बाद फिर हमने पूछे उनको क्यों, क्या हुआ। नहीं, हॉस्पिटल में ऐसा ऐसा बेड कम है, तो वहाँ कोई बेड देने के लिए तैयार नहीं। कौन से हॉस्पिटल में? सिविल हॉस्पिटल में, बोलो दाराशा हॉस्पिटल में। अच्छा अच्छा, हाँ। तो वहाँ बेड देने के लिए कोई आगे नहीं आता, लेकिन फालतू बैनरबाजी के लिए लोगों के पास 10-10, 20-20 हज़ार रुपये है, तो कोई इसके लिए आगे नहीं आता। तो हमारे जहन में आया कि हम ये हॉस्पिटल को ऐसा ऐसा 1-2 बेड देंगे अपनी तरफ से। फिर बाद में हमना ख्याल आया कि हमारे आने वाले दिन में हमारे मुस्तफ़ा भाई शाब्दी और सोहेल भाई शाब्दी इनका जन्मदिन है। तो अभी तक मैं जितने भी जन्मदिन उनके मनाया हूँ, फारूक भाई उनके, तो अभी तक मैं सामाजिक कार्य ही किया हूँ, जैसे कि लोगों का फ़ायदा हो उससे। जन्मदिन बोले तो
जिसका जन्मदिन है उसके जन्मदिन के मौके पर लोगों को उसका फायदा हो, ऐसा काम हम किए। अशा या समाजकार्य करणाऱ्या आसिफला कोठून आर्थिक मदत मिळो अथवा न मिळो, शाबासकीची थाप मिळो अथवा न मिळो, आपल्या मिळणाऱ्या रोजंदारीतून पैका गोळा करून आसिफ जमादार नावाच्या या युवकानं फारुख शाब्दी युवा मंच आणि आसिफ जमादार मित्र परिवारातर्फे सामाजिक उपक्रम राबवण्याची मालिका सुरू ठेवली आहे। म्हणजे समाजसेवा करण्यासाठी पैशाची नव्हे तर इच्छाशक्तीची गरज आहे, हे आसिफ जमादार या युवकानं सिद्ध करून दाखवलंय। वो सर पैसा अभी जैसे कि मैं पेंटिंग का काम करता हूँ, तो एक दिन का पगार मुझे पेमेंट 500 रुपये है, तो उसमें से मैं पैसे निकाल कर एडजस्टमेंट करता हूँ। दूसरा मेरा कोई खर्चा नहीं है फालतू का, उसमें से ही पैसे निकाल कर मैं ये कार्यक्रम पर खर्चा करता हूँ। आसिफ जमादार याचा हा परमार्थ पाहून कुसुमाग्रजांची कणा ही कविता आठवते। अनेकांनी या कवितेतून प्रेरणा घेतली असेलच, त्यातील फक्त लढ म्हणा हे शब्द जास्त लोकप्रिय आहेत। या कवितेतील शेवटच्या 4 ओळी आसिफ सारख्या कार्यकर्त्याला हत्तीचं बळ देऊन जातं। त्या ओळी अशा: पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून तुम्ही फक्त लढ म्हणा। आसिफला विविध सामाजिक उपक्रम यशस्वी करण्यासाठी अर्थातच त्याचे मित्र सरफराज शेख, सोहेल पटेल, गौस बादेला, अरबाज शेख, शाहिद शेख, तौसीफ जागीरदार, मुजफ्फर इनामदार, रिजवान हवालदार, अब्दुल वाजिद डोका, जावेद बानकरी, याकूब शेख, मेहबूब नदाफ या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभते। आसिफ जमादारचं समाजकार्य आणि त्याची इच्छाशक्ती पाहून सोलापुरातील दानशूर व्यक्तींनीही त्याच्यावर कृपादृष्टी केल्यास आसिफचा मार्ग सुकर होईल। आसिफ आणि आसिफच्या एकनिष्ठ मित्रांना पुढील कार्यासाठी जनशक्ती न्यूज तर्फे मनपूर्वक शुभेच्छा। सोलापुरातील अस्सल खवय्यांसाठी स्वादिष्ट, रुचकर आणि खिशाला परवडेल अशी मेजवानी आता माही टिफिन्स अँड डायनिंग मध्ये। चिकन बिर्याणी फक्त 75 रुपये, चिकन आचार 100 रुपये, चिकन खिमा 100 रुपये, चिकन कोफ्ता 100 रुपये, चिकन थाळी 100 रुपये, राईस प्लेट 60 रुपये, पनीर मसाला 60 रुपये, पनीर टिक्का मसाला 70 रुपये, पनीर बटर मसाला 65 रुपये, काजू करी 70 रुपये, अंडा बिर्याणी 60 रुपये, अंडा करी 45 रुपये। आहा, ही नाव ऐकून तोंडाला पाणी सुटलं असेल ना? तर मग अशा स्वादिष्ट, रुचकर, ताज्या आणि खमंग पदार्थावर ताव मारण्यासाठी 7 रस्त्यावरील माही टिफिन्स अँड डायनिंग मध्ये आपल्या मित्र परिवारासह आणि फॅमिली सोबत अवश्य या। शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाचं विश्वसनीय ठिकाण म्हणजे माही टिफिन्स अँड डायनिंग। आपण घर बसल्या सुद्धा आनंद घेऊ शकता, कारण आम्ही देत आहोत शाकाहारी आणि मांसाहारी डिशेसची घरपोच डिलिव्हरी। आमचा पत्ता माही टिफिन्स अँड डायनिंग, हुमा मेडिकल समोर, 7 रस्ता, सोलापूर। संपर्क 9637777818।